नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश देशमुख, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान त्यामधील प्रकरण 11 कार्य आणि ऊर्जा मधील भाग 3 अभ्यासणार आहोत। ऊर्जा रूपांतर। मुलांनो, आता आपण ऊर्जेचे रूपांतर कसे होते ते जाणून घेऊया। आपण पाहिले की एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते। स्थिती ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत, तर गतिज ऊर्जेचे रूपांतर स्थितीज ऊर्जेत होते। मग आता मला सांगा, ऊर्जेचे कोणकोणते प्रकार आहेत? उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा। बरोबर, छान। ऊर्जेचा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते। उदाहरणार्थ, जलविद्युत केंद्रामध्ये धरणाच्या साठवलेल्या पाण्याला मोठ्या नळाच्या साहाय्याने गतिज ऊर्जा प्राप्त करून देऊन त्यांच्या साहाय्याने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते। बरोबर, तसेच औष्णिक विद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत, तर अणुऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते। दिवाळीतील फटाके वाजल्यानंतर रासायनिक ऊर्जेचे रूपांतर ध्वनी, प्रकाश व उष्णता ऊर्जामध्ये होते। विजेवर चालणाऱ्या पंख्यामध्ये बटन चालू केले की विद्युत ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते आणि पंखा फिरू लागतो। इस्त्रीसारख्या उपकरणामध्ये विद्युत ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते। मुलांनो, आता ही आकृती पहा। या आकृतीत दाखविल्याप्रमाणे विद्युत ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर होते आणि प्रकाश ऊर्जेचे प्रकाशीय घट किंवा सौर घटाच्या मदतीने विद्युत ऊर्जेत रूपांतर होते। तसेच विद्युत ऊर्जेचे तापकाच्या मदतीने उष्णता ऊर्जेत रूपांतर होते आणि तापयुग्मकाच्या मदतीने उष्णता ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते। विद्युत ऊर्जेचे ध्वनिवर्धक मदतीने ध्वनी ऊर्जेत रूपांतर होते आणि ध्वनी ऊर्जेचे सूक्ष्म श्रवणीच्या मदतीने विद्युत ऊर्जेत रूपांतर होते। विद्युत ऊर्जेचे इंजिन पंख्याच्या मदतीने यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते। विद्युत ऊर्जेचे विद्युत दिव्याच्या मदतीने प्रकाश ऊर्जेत रूपांतर होते। प्रकाश ऊर्जेचे प्रकाशीय घट किंवा सौर घटाच्या मदतीने परत विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येते। अशा प्रकारे ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते। ऊर्जा अक्षयतेचा नियम। मुलांनो, आता आपण ऊर्जा अक्षयतेच्या नियमाविषयी माहिती घेऊया। आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ऊर्जा ही आजच्या जीवनामध्ये सर्वच सजीव निर्जीव गोष्टीसाठी खूप आवश्यक आहे। त्यामुळे आपण सर्वांनी ऊर्जेचा वापर जपून करावा। ऊर्जा अक्षयतेच्या नियमावरून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ऊर्जा ही निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही। तसेच तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते। त्यामुळे विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय आहे। मुलांनो, आता ही आकृती पहा। या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण दोरा, नटबोल्ट घेऊन समान उंचीचे दोन दोलक तयार करूया। तसेच आता एक दोरा घेऊन समान उंचीवर दोन दोलक आकृतीत दाखवल्याप्रमाणे बांधूया। हे दोलक बांधताना एक काळजी घ्यायची आहे की ते आंदोलित झाल्यावर म्हणजे हलल्यानंतर एकमेकाला लागता कामा नयेत। आता आपण यातील एक दोलकाला आंदोलित करूया। सांगा बरं, या दोलकामध्ये तुम्हाला काय दिसून आले? एक दोलक हलवला, त्या दोलकाची गती कमी झाल्यावर दुसरा दोलकही हलायला लागला। बरोबर, हलवलेल्या म्हणजेच आंदोलित केलेल्या दोलकाची गती कमी होऊन दुसरा दोलक जो स्थिर आहे तो हळूहळू गतिमान झाला। म्हणजेच एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकाला प्राप्त झाली। यावरून आपल्याला असे समजले की ऊर्जा नष्ट होत नाहीत। त्यानंतर आता आपण बघूया नवीन घटक आहे, तो म्हणजे कार्य करण्याचा दर, रेट ऑफ डुईंग वर्क। आता यामध्ये आपण सुरुवातीला अभ्यासूया पॉवर। आता पॉवर म्हणजे नेमकं काय, तर त्याला आपण काय म्हणतो, पॉवर म्हणजेच शक्ती। बरोबर ना? मग आता सुरुवातीला आपण याची व्याख्या बघूया। तर कार्य करण्याच्या समय दराला किंवा ऊर्जेच्या रूपांतराच्या दराला पॉवर म्हणजे शक्ती असं म्हणतात। मग कार्य करण्याच्या समय दराला म्हणजे त्यामध्ये काय
किंवा ऊर्जेच्या रूपांतराच्या दराला आपण काय म्हणू शकतोय, पॉवर असं म्हणतोय. म्हणूनच पॉवर बरोबर कार्य भागेला त्याला लागणारा वेळ. याला जर आपण यामध्ये लिहू शकतो किंवा P बरोबर W भागेला T, बरोबर. अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. म्हणजे पॉवर म्हणजे P बरोबर W भागेला T, म्हणजे कार्य भागेला वेळ, बरोबर. आता यावरनं जर 1 वॅट जर आपल्याला लिहायचं असलं तर 1 वॅट म्हणजे काय, बरोबर 1 जूल भागेला 1 सेकंद. कारण आपल्याला माहिती आहे पॉवरचं याचा एकक हे काय आहे, वॅट आहे, बरोबर ना. मग पॉवरचं याचा एकक हे वॅट असल्यामुळे आणि 1 वॅटची जर आपल्याला किंमत येथे काढायची आहे म्हणजे काय होणार, 1 वॅट म्हणजेच काय 1 जूल भागेला 1 सेकंद. याची आपण व्याख्या पुढे बघूया. तर सुरुवातीला पॉवर आपल्याला माहीत पाहिजे, पॉवर ही एक काय अदिश राशी आहे आणि पॉवरची SI एकक काय वॉट हे आहे. आता तुम्हाला अगोदर आपण सूत्र बघितलं आहे. आता याची व्याख्या नेमकी काय ती बघूया. 1 वॉट म्हणजे नेमकं काय, जर 1 जूल एवढे कार्य 1 सेकंदात पूर्ण होत असेल तर त्याला 1 वॉट असे म्हणतात. समजा 1 जूल एवढे कार्य हे 1 सेकंदामध्ये पूर्ण होत असेल तर त्याला आपण 1 वॉट असं म्हणू शकतोय, बरोबर. आता ऊर्जेच्या मोठ्या मूल्यांना किलोवॅट असं म्हणतात. 1 वॅट हे काय लहान एकक झालं आहे, बरोबर ना. आता मोठे मूल्य जर घेतलं, ऊर्जेचे मोठे मूल्य, त्याला आपण किलोवॅट म्हणतोय. म्हणून 1 किलोवॉट बरोबर किती 1000 वॉट, बरोबर. अशा प्रकारे आपण लिहू शकतोय. किंवा त्यालाच आपण 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट किंवा 1000 जूल प्रति सेकंद असं सुद्धा आपण याला लिहू शकतोय. यानंतर आपण बघूया आता सरासरी पॉवर म्हणजे ॲव्हरेज पॉवर नेमकं कशाला म्हणायचं. तर सुरुवातीला याची व्याख्या बघूया. एकूण उपयोगात घेतलेली ऊर्जा आणि लागलेला एकूण वेळ यांच्या गुणोत्तराला सरासरी पॉवर असे म्हणतात. बघा, एकूण उपयोगात घेतलेली ऊर्जा, जेवढी ऊर्जा आपण उपयोगात घेतलेली आहे एकूण ऊर्जा आणि त्यासाठी लागणारा जो वेळ आहे आणि यांचा जो गुणोत्तर आपल्याला मिळतोय त्यालाच आपण सरासरी पॉवर असं म्हणतोय. यावरच आधारित उदाहरण आपण 5 बघूया. तर उदाहरण 5 काय दिलं आहे, 400 न्यूटन एवढे समान वजन असणाऱ्या 2 मुली एका दोराच्या मदतीने 8 मीटरवर चढतात. आपण एका मुलीचे नाव A आणि दुसऱ्या मुलीचे नाव B ठेवू. हे कार्य पूर्ण करण्यासाठी मुलगी Aला 20 सेकंद लागतात तर मुलगी Bला 50 सेकंद लागतो. 50 सेकंद वेळ एवढा लागतो. तर प्रत्येक मुलीद्वारे वापरलेला पॉवर आपल्याला इथे शोधायचा आहे. आता सुरुवातीला उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे, तर सुरुवातीला आपण मुलगी A द्वारा वापरलेला पॉवर येथे लिहूया. म्हणून मुलगी A द्वारा वापरलेला पॉवर, तर मुलीचे वजन mg बरोबर किती आहे 400 न्यूटन. आता हिचे स्थानांतरसुद्धा झालं आहे, म्हणजे स्थानांतर म्हणजेच इथे उंची आपण घेऊया. तर h बरोबर किती 8 मीटर, बरोबर ना. आता हे सर्व करण्यासाठी तिला लागलेला वेळ म्हणजे T बरोबर किती, A या मुलीला वेळ किती लागला T बरोबर 20 सेकंद. तर आपण येथे पॉवरचं सूत्र लिहू शकतोय. पॉवर म्हणजे P बरोबर केलेले कार्य भागेला लागणारा वेळ म्हणजेच P बरोबर W भागेला T. आता या सूत्रात आपण किमती टाकू शकतोय. म्हणूनच P बरोबर mgh भागेला T, बरोबर ना. mg किती दिला आहे 400 न्यूटन गुणेला h किती दिला आहे 8 मीटर. ही किंमत येथे टाकूया सूत्रामध्ये. भागेला 20 सेकंद, वेळ लागला आहे तिला 20 सेकंद. आता याने जर इथे भाग दिला आहे बघा, छेदामध्ये असणारा 20 मधला 0 आणि अंशामध्ये असणारा 0, 1 0 कॅन्सल झाला आहे. म्हणजे बे 2 4 म्हणजे किती जवळपास किती वर किती येणार 2, 20 आले आणि 20 गुणेला 8 म्हणजे 120 वॅट. तुम्ही भागाकार कशा प्रकारे देऊ शकता किंवा 20ने तुम्ही डायरेक्टली 400ला भाग देऊ शकता. आता 20ने 400ला भाग दिला आहे तरी उत्तर तेवढंच येणार, म्हणजे किती येणार 20 येणार, बरोबर. तर 20 गुणेला 8 आणि न्यूटन इंटू मीटर परत तेच. आणि या प्रकारे आपल्याला काय मिळालं 160 वॅट एवढी आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर आता दुसरं, मुलगी B द्वारे वापरलेला पॉवर. आता मुलीने वापरलेला पॉवर नेमकं किती आहे तो आपल्याला दिलं उदाहरणात.
मुलीचे वजन mg बरोबर किती आहे 400 न्यूटन आणि तिला लागणारा वेळ म्हणजे बी मुलीला लागणारा वेळ टी बरोबर किती आहे 50 सेकंद. परत पॉवरचं सूत्र लिहूया p बरोबर mgh भागेला टी बरोबर 400 न्यूटन गुणेला 8 मीटर भागेला आता इथे वेळ बदलला आहे फक्त 20च्या ऐवजी किती आहे आता इथे 50 आहे भागेला 50 सेकंद. आता 50ने वर भाग देऊ शकतो पहिले 0 0 कॅन्सल झाला म्हणजे काय 5 8 40 म्हणजे 8 आणि 8 गुणेला 8 8 8 64 आणि 64 काय आलं आहे वॅट म्हणजे पी बरोबर आपल्याला किती मिळालेलं आहे इथे 64 वॉट असं मिळालेलं आहे. म्हणून मुलगी एने वापरलेला पॉवर हा 160 वॉट आहे आणि मुलगी बीने वापरलेला पॉवर हा 64 वॉट एवढा आहे. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं आहे. त्यानंतर आता उदाहरण 6 बघूया. तर काय दिलं उदाहरण 6मध्ये 50 किलोग्राम वस्तुमानाचा एक मुलगा सीडीच्या 45 पायऱ्या पळत पळत 9 सेकंदात चढून गेला. जर प्रत्येक पायरीची उंची 15 सेंटीमीटर असेल तर त्याचा पॉवर शोधा. आता जीचे मूल्य 10 मीटर प्रति सेकंद येथे आपल्याला त्यांनी घ्यायला सांगितलं आहे. ओके तर आता सुरुवातीला बघा उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे 50 किलोग्राम वस्तुमानाचा एक मुलगा म्हणजे मुलाचे वजन आणि वजन आपण इथे mg घेऊया. mg बरोबर किती आहे 50 किलोग्राम गुणेला वस्तुमान किती आहे m 50 किलोग्राम गुणेला g किती आहे 10 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आता या दोघांचा जर आपण गुणाकार केला आहे तो मिळणार आपल्याला 50 गुणेला 10 किती होणार 500 न्यूटन एवढं आपल्याला इथे मिळणार. म्हणजे मुलाचे वजन आपण इथे किती काढले 500 न्यूटन. आता पायऱ्यांची उंची म्हणजे h बरोबर किती पायऱ्या आहेत 45 म्हणजे 45 गुणेला काय करावं लागेल पायऱ्यांची उंची किती आहे 50 सेंटीमीटर म्हणजे याला आपण या प्रकारे लिहू शकतो 45 गुणेला 15 भागेला 100 लिहू शकतोय. ओके आता बघा इथे 5ने भाग दिला तर 5ने भाग दिला 20 पंच 100 म्हणजे खाली किती येणार 20 आणि वर किती येणार 5 9 45 म्हणजे वर येणार 9. परत आता खाली 20 आहे आणि वर किती आहे 15 परत 5ने भाग देतो 5 चौक 20 म्हणजे किती आलं खाली 4 वर भाग दर दिला अंशामध्ये किती येणार 5 त्रिक 15 म्हणजे वर आले 3 बरोबर. परत यांचा गुणाकार 9 गुणेला 3 किती होणार 27 आणि 27 भागेला 4 आणि 27 भागेला 4 हे जर आपण सोडवलं आहे तर याचा आन्सर येतं आहे 6.75 मीटर. तर अशा प्रकारे आपण पायऱ्यांची उंची आपण येथे काढले h बरोबर 6.75 मीटर. चढण्यासाठी लागलेला वेळ t बरोबर 9 सेकंद एवढा लागला आहे. आता पॉवरचं सूत्र आपल्याला माहिती आहे p बरोबर पॉवर बरोबर केलेले कार्य भागेला लागणारा वेळ म्हणजे p बरोबर w भागेला t म्हणजे p बरोबर mgh भागेला t बरोबर mg किती काढला आपण 500 न्यूटन गुणेला 6.75 उंची किती आली 6.75 मीटर भागेला त्यासाठी लागणारा वेळ t बरोबर किती 9 सेकंद भागेला 9 सेकंद बरोबर 500 न्यूटन गुणेला आता 6.75ला मी या प्रकारे लिहू शकतो बघा 675 भागेला 100 कारण पॉईंट नंतर किती घर आहेत 2 म्हणून 675 भागेला 100 या प्रकारे आपण लिहिलं आहे. म्हणून 500 न्यूटन गुणेला 675 मीटर भागेला 9 गुणेला 100 सेकंद. आता बघा अंशामध्ये 500 आहे आणि छेदामध्ये 100 आहे 5ने भाग देतो बरोबर ना वर किती येणार 100ने 500ला गुणलं तर 5चा भाग बसणार बरोबर म्हणजेच 5 गुणेला 675 भागेला किती राहणार 9. आता 5 गुणेला 675 यांचा जर आपण गुणाकार केला आहे तो किती येतो आहे बघा 3375 भागेला 9 परत 9ने 3375ला जर आपण भाग दिला तर तो येतो 375 वॉट म्हणून पॉवर 375 वॉट एवढा आपल्याला इथे मिळालेला आहे. त्यानंतर आता आपण उदाहरण 7 बघूया. एक बल्ब 1000 जूल विद्युत ऊर्जा 10 सेकंदमध्ये वापरतो तर त्याचा पॉवर किती असेल.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे, एक बल्ब 1000 जूल विद्युत ऊर्जा इथे वापरत आहे. किती? 10 सेकंदमध्ये वापरतो आहे. सुरुवातीला विद्युत ऊर्जा म्हणजे ई त्याला लिहितो आहे, इलेक्ट्रिक एनर्जी ई लिहूया शॉर्टमध्ये, त्याची संज्ञा आपण लिहूया ई बरोबर किती? 1000 जूल, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आता वेळ किती दिला आहे? टी बरोबर 10 सेकंद. आता इथे पॉवर आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे पी बरोबर क्वेश्चन मार्क, बरोबर, प्रश्नार्थ चिन्ह. म्हणून आता सूत्र आपण इथे लिहू शकतो, ई म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी बरोबर पॉवर गुणेला वेळ. म्हणून आता इथे आपल्याला पॉवर काढायचं, म्हणजे पी बरोबर ई भागेला टी, बरोबर, या प्रकारे लिहू शकतो. हां, तर पी बरोबर आता इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा इथे किती दिलं आहे? 1000 जूल, ती किंमत येथे टाकूया भागेला. आणि वेळ किती दिला आहे? टी बरोबर 10 सेकंद. 0 सोबत कॅन्सल झाला, म्हणजे वर किती राहिले? 100. आणि जूल प्रति सेकंद म्हणजेच काय मिळतोय? वॉट. म्हणजे पॉवर बरोबर पी बरोबर किती? 1000 भागेला 10 म्हणजे किती? 100 वॅट. म्हणजे पी बरोबर 1000 भागेला 10 म्हणजे जूल प्रति सेकंद, म्हणजे पी बरोबर किती मिळालं? 100 वॉट. म्हणून एक बल्ब 1000 जूल विद्युत ऊर्जा 10 सेकंदमध्ये वापरतो, तर त्याचा पॉवर 100 वॅट एवढा असेल. त्यानंतर आता बघूया ऊर्जेचे व्यावसायिक एकके, कमर्शियल युनिट्स ऑफ एनर्जी. जूल हे ऊर्जेचे लहान एकक आहे. ऊर्जेचे मोठे एकक किलोवॅट हे आहे. आता किलोवॅट अवर म्हणजे काय? तर 1 किलोवॅट अवर म्हणजेच काय? बरोबर 1 किलोवॅट गुणेला 1 अवर, म्हणजे 1 किलोवॅट गुणेला 1 तास, बरोबर. आता 1 किलोवॅट म्हणजे किती? 1000 वॅट गुणेला. आता 1 तास म्हणजेच काय? तर त्याला आपण लिहू शकतो 1 तास म्हणजे 60 गुणेला 60 सेकंद, म्हणजे 3600 सेकंद. म्हणून आपण येथे लिहू शकतो 1000 वॉट गुणेला 3600 सेकंद. आणि या दोघांचा जर आपण गुणाकार केला आहे तो येतोय 36 लाख जूल, बरोबर. म्हणून 1 किलोवॅट अवर बरोबर 3.6 गुणेला 10चा घातांक 6 जूल. याला आपण लिहू शकतो 10च्या घातांकाच्या स्वरूपात. म्हणून 1 किलोवॅट अवर बरोबर 1 kWh बरोबर किती? 3.6 गुणेला 10चा घातांक 6 जूल. तर घरामध्ये, उद्योगामध्ये आणि संस्थांमध्ये वापरली जाणारी ऊर्जा ही किलोवॅट तासमध्ये दर्शवितात. उदाहरणार्थ, एका महिन्यामध्ये विद्युत ऊर्जेला युनिट स्वरूपात दर्शविण्यात येते. येथे 1 युनिट बरोबर 1 किलोवॅट अवर म्हणजे 1 kWh होते. म्हणजेच आपलं जे युनिट येतं आहे 1 युनिट बरोबर 1 किलोवॅट अवर एवढं होतं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 1 युनिट मिळतं आहे. 1 युनिट बरोबर किती? 1 kWh एवढं ते होतं आहे. त्यानंतर यावरच आधारित उदाहरण 8 बघूया. 60 वॅटचा एक विद्युत बल्ब दररोज 6 तास वापरला जातो आहे. बल्बद्वारे एका दिवसात खर्च होणाऱ्या ऊर्जेची युनिट शोधा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता उदाहरणात आपल्याला काय दिलं आहे बघा. 60 वॅटचा एक विद्युत बल्ब दररोज 6 तास वापरला जातो आहे. म्हणजे विद्युत बल्बचा पॉवर हा किती दिला आहे? 60 वॅट. 60 वॅटला आपण किलोवॅटमध्ये रूपांतरित करू शकतो आहे. त्याला भागेला काय करायचं आहे? 1000. म्हणजे किती येणार? 0.06 किलो वॉट, बरोबर. आता वेळ टी बरोबर किती दिलं आहे? 6 तास. म्हणून आपण येथे सूत्र वापरू शकतो ऊर्जेचं. ऊर्जा बरोबर पॉवर गुणेला लागणारा वेळ, बरोबर. आता पॉवर किती काढला आपण? 0.06 किलो वॉट KW, बरोबर, गुणेला लागलेला वेळ किती? 6 तास, म्हणजे 6 काय? H, बरोबर. आता बघा बरोबर 0.06 KW म्हणजे किलोवॅट गुणेला 6 तास. आता यांचा जर आपण गुणाकार केला आहे बरोबर आपल्याला तो किती मिळतो आहे? 0.36 किलोवॅट अवर.
यांचा गुणाकार आपल्याला किती मिळालेला आहे 0.36 किलोवॅट आवर बरोबर. आणि किलोवॅट आवर म्हणजेच ते काय असतं आपलं युनिट असतं म्हणून बरोबर 0.36 युनिट. म्हणून बल्बद्वारा 0.36 युनिट वापरले जातात. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण कार्य आणि ऊर्जा हे संपूर्ण प्रकरण आपण येथे बघितलं आहे. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की यामध्ये या स्वाध्यायामध्ये या प्रकरणामध्ये घटकांमध्ये असणारे प्रश्न किंवा स्वाध्याय दिलेला आहे. हा पूर्ण स्वाध्याय तुम्हाला पूर्ण सोडवायचा आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्हाला सोडवायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.